मित्रांनो, मी युवराज आणि आजचा आपला ब्लॉग आहे मंचाव सूपचा. एकदम मस्त इझिली आणि टेस्टी बनणारा सूप आहे. तर तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघा. तर चला तर बनवूया आपण मंचाव सूप. सूप बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहेत ना, ते जर लगेच रेडी असतील ना, सूप पटकन बनतो. तर पहिला आपण ते बनवून घेऊया. तर मित्रांनो, इकडे आपण चिकन घेतलंय. आता आपण पहिलं चिकन धुवून घेऊया. आणि आपण चिकन आणलंय 1/2 किलो चिकन सूप बनवण्यासाठी. तर पूर्ण चिकन आहे ना, हा बोनलेस चिकन पण आणलंय. आता इकडे आपला चिकन धुवून झालेला आहे 2-3 वेळा. आता आपण हा चिकन बॉईल करून ठेवूया गॅसवरती. तर आता आपण इकडे ठेवतोय गॅसवरती गरम करायला चिकन. तर हा पूर्ण असं कड काढू ना, मस्त बॉईल करू. तर आता चिकनमध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकून घेऊया, म्हणजे चांगलं लागेल त्याला मीठ. मंचाव सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा. 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या तिखटवाल्या, कांदा घेतलाय, आले घेतलेत, लसूण आणि कोथिंबीर घेतलाय. हे सगळे आपण चॉप करून घेणार आहोत. आणि ह्यासाठी सोबत आहेत ना, सॉसेसची मेन कमाल असणार आहे. इकडे डार्क सोया सॉस आहे, रेड चिली सॉस, आणि इकडे विनेगर पण आहे. आणि त्याच्यासोबत एक कॉर्नफ्लोअर पण लागणार आहे 2 चम्मच. हे सगळे आपले साहित्य लागणार आहेत मेन. तर आपण सर्व हे आधी कापून घेऊया, कट करून घेऊया. मित्रांनो, जर हे साहित्य रेडी असेल लगेच ना, तर लगेच सूप बनतो झटपट एकदम. तर पहिली गोष्ट, आपण कांदा कटिंग केलाय, लसूण घेतलाय, आला घेतलाय, कोथिंबीर, मिरच्या, हे 5 प्रकारचे आपण साहित्य घेतलेले आहेत सूप बनवण्यासाठी. त्याच्यावर कटिंग करून झालेले आहेत. तर आता आपण सूप बनवून घेऊया. त्या साईडला मगाशी आपण बॉईल काय ठेवलेलं आहे चिकन, ते पण रेडी झालेलं आहे. सगळं साहित्य रेडी आहे. तर इकडे आपली गॅसवर कढई तापलेली आहे. तर आता आपण टाकतोय कढईमध्ये तेल, 1-2 चम्मच. तेल पण तापलेलं आहे. आता पहिलं चाललंय लसूण, आणि हलवून घेऊया. त्याच्याबरोबर आपण आला पण टाकूया. तर ह्याच्यामध्ये केलंय लसूण, आलं बारीक केलेलं, कांदा पण, आणि मिरची. मस्त एकत्र करूया आपण. आणि कलर पूर्ण चेंज होईपर्यंत आपण थोडंसं परतवू त्याला. तर आता आपण ही कटिंग केलेली कोथिंबीर पण टाकून घेतोय. तर या साईडला बघताय, चिकन आपण सेपरेट केलेलं आहे आणि त्यातलं पाणी पण आपण सेपरेट केलेलं आहे. तर हा पाणी आपण आता यूज करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये ह्या चिकनचं बॉईल केलेलं पाणी टाकतो आपण ह्याच्यामध्ये. जे बॉईल चिकन करताना निघालं पाणी, ते आपण टाकलं त्याच्यामध्ये. अजून आपण पाणी टाकणार आहोत. अजून आपण थोडंसं पाणी टाकतो यामध्ये. आपलं जास्त सूप आहे थोडंसं, जेवढी घरामध्ये माणसं आहेत त्या हिशोबाने आपण सूप बनवतोय. तर मगचं बॉईलचं पाणी आणि अजून थोडंसं आपण पाणी ॲड केलं. तर आता ह्याच्यामध्ये आपण ते सॉसेस टाकूया. तर इकडं हातामध्ये आहे डार्क सोया सॉस, तो आपण टाकतो ह्याच्यामध्ये. एक 2 चम्मच टाकतो आपण ह्याच्यामध्ये. मी अंदाजे टाकलं आहे, पण 1-2 चम्मच भरपूर होतात. असं पूर्ण कलर आला पाहिजे जरासा. त्यासोबत आपण हे पण घेतलं आहे रेड चिली सॉस, तो पण टाकतो जरा 1 चम्मच.
1 चम्मच 2 चम्मचच्या अंदाजे टाकतो आपण. त्याचसोबत हा विनेगर पण आहे, तो टाकतो आपण 1 चम्मच. या साईडला विनेगर आहे, तो टाकतो आपण 1 चम्मच. आता इकडे मगाशी आपण जो चिकन केला बॉईल, त्यातलं पाणी आपण इथे वापरला आपण सूप बनवण्यासाठी. तर आता आपण हा चिकन आहे ना उरलेला तो, तर चिकनमधून आहे ना आपण हे जे बोनलेस चिकन आहे ना तसं कुस्कुर करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सूपमध्ये. तर अजून टेस्ट मस्त येते. आपण ह्याच्यामधला फक्त मांस काढून घेतो आहे आणि जी हड्डी आहे ना ती साईडला ठेवतो आपण. सूपला पण कड आला आहे आणि आपण इकडे जो बोनलेस चिकन घेतलं आहे ना हड्डी साईडला केलं आहे, तर आपण हा सगळं टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. चिकनचे पीस पण भरपूर टाकलेत, म्हणजे सूप पिताने आहे ना प्रत्येक चम्मचमध्ये एक तरी पीस येईलच. कारण की सूपमध्ये जर चिकनची पीस जास्त असेल ना तर सूप प्यायला अजून मजा येते. आता आपण थोडासा हा सूप आहे ना घट्टपणा येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकूया कॉर्नफ्लॉवरचे 2 चम्मच. त्या साईडला आहे कॉर्नफ्लॉवर जो की रेडीमेड पॅकेट आहे. आपण ह्याच्यामधला आहे ना 2 चम्मच घेऊया आणि आपण सूपमध्ये टाकूया. तर इकडे वाटेमध्ये घेतले आपण कॉर्नफ्लॉवर, म्हणजे मक्याचं पीठ घेतलं आपण हे. तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. तर मस्त वाटेमध्ये पण घेतलं 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर पीठ आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. मस्त ते हलवून घेऊया आणि टाकू सूपमध्ये आपण, म्हणजे घट्ट पण येतो सूपला कॉर्नफ्लॉवरमुळे. तिकडे आपण आहे ना सूपमध्ये टाकून घेऊया. लगेच हलवा लागतो, नाहीतर तो एका ठिकाणी झपकन जमून बसतो. त्यामुळे एकदा हलवून घेऊ मस्त, म्हणजे सूपला चांगला घट्टपणा येईल. इकडे काळी मिरी आहे, तर आपण काळी मिरी टाकत नाही आहोत. तर काळी मिरीची पण पावडर टाकतो याच्यामध्ये, तिखटपणा थोडंसं यावं म्हणून थोडंसं आपण हे टाकतोय. काळी मिरी पावडर थोडीशी टाकतोय, जास्त नाही. सूपमध्ये सगळे सॉसेस दिलेले आहेत. आपण यामध्ये बॉइल्ड चिकन पण टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरमुळे तर अजून मस्त घट्ट पण आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर आता इकडे आहे ना आपण एक अंडा घेतोय, जो की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सूपमध्ये अजून. तर मस्त अंडा एकदा आपण फेटून घेऊ चांगला. इकडे आपल्याला सूपला मस्त कड पण आलाय. इकडे आपण अंडा फेटून घेतला एक, तर आपण हे टाकतो. आपण असं एका ठिकाणी टाकत नाहीत, पूर्ण असं गोलगोल फिरवतो पूर्ण, म्हणजे सगळीकडे पसरेल. आणि लगेच टाकल्यानंतर आहे ना लगेच तो असा हलका हाताने थोडंसं ना हे घ्यायचा, हलवून घ्यायचा, म्हणजे ना तो ही होतो, सगळीकडे कुस्कुर होतो. तर तो पूर्ण जे गट्टे गट्टे बनतात. आता ह्याच्यामध्ये आपण अंडा पण टाकला, त्यामुळे मस्त वाटतं बघा सूप पण. आता असं मस्त ते बारीक बारीक बनलं. ते साईडला आपला मंचाव सूप रेडी झालेला आहे मस्त बघा. एका स्कूपमध्ये किती पीस बघा येतात चिकनचे, खतरनाक. तर मस्त एकदम स्मेल पण सुटलं आहे. आणि आता आपण सूप पिऊन बघूया. तर मित्रांनो इकडे आता पोरं आता आली खाली खेळून गार्डनमधून. तर विचारूया मंचा सूपची टेस्ट कशी आहे ती. इकडे पदू आहे आणि इकडे प्रांजू दीदी, इकडे आहे आदू आलाय, सुट्टी पडले त्याला इकडे. तर मस्त ती गार्डनला गेली खेळायला. आता आपण अरे असं नाही त्याला का असतोय तो. जर टेस्ट करून सांगा कशी आहे ती प्रत्येकाने. तिकडे पदूला पण दिलंय बॉलमध्ये, तर प्रांजू दीदी पण आदूला पण दिलंय. इकडे बस भरलेलं पण आहे अजून. कसं झालं पदू? मस्त आवडलं तुला? आणि आदू तुला कुठला सूप आहे सांग मला. तू खातोस का नाही चायनीजमध्ये? चिकन. हा कुठला सूप आहे? चिकन सूप. हां मंचाव सूप. तर कोणाकोणाला आवडतो सूप? सर्वांना आवडतो पोरांना. सोबत ड्राय नूडल्स पण घेतलेत मस्त. पोरांना तर आवडलं सूप. तर आता मी पण टेस्ट करून सांगतो मग कशी आहे ती. आणि तुझ्याकडे घेतल्या बाउलमध्ये आपण मंचाव सूप. तुम्हाला मी जे टेस्ट सांगतो कशी आहे ती. बघून थोडं भारी वाटतंय ना, पोरांना पण सर्वांना आवडला.
खतरनाक झालं यार, एकच नंबर. एकदम रेस्टॉरंट सारखी चव आलाय. घरच्या घरी बनवलंय आपण, एकदम कमाल बनलंय. मित्रांनो तुम्ही पण असं नक्की घरी ट्राय करून बघा. मंचर सूप झटपट बनणारी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनते. तर तुम्हाला मित्र आपली व्हिडिओ आजची आवडली असेल नक्की लाईक करा आणि चॅनलचं नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय बाय.